Hello, good evening. सर्वांना नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या महान नावामध्ये आम्ही या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो. We continue our studies on survey of the Bible. पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण हा विषय आज आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Let's have a word of prayer. प्रार्थना करून आपण सुरुवात करूया. And maybe we request one of you, other than Pastor Babakar and dear brother Dongre, if Rohit स्टुडंट could pray. Yeah, one of विद्यार्थ्यांपैकी the कोणी प्रार्थना करूया. आपण सुरू करू. कुणी प्रार्थना करा. सिस्टर तुम्ही करा. ब्रदर करा. लवकर करा. वेळ कमी आहे आपल्याकडे. विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी प्रार्थना करा. या आपण प्रार्थना करूया. या धन्यवाद प्रभू, आजच्या दिवसाला तुझे आम्ही आभार मानतो. आणि प्रभू, आज जे बायबल स्टडीचा आम्ही अभ्यास करणार आहे प्रभू, जे आम्ही येत्या काही दिवसांपासून करत आहे प्रभू, हा सर्व अभ्यास प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासाठी, त्याने तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि आम्ही त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रत्येकाला सहायता मत कर. पवित्र आत्मा, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहे प्रभू. ब्रदरांना शिकवण्यासाठी आणि प्रभू आम्हाला समजण्यासाठी आम्हाला दोघांनाही सहायता आणि मदत कर. आणि अनेक अजून स्टुडंट लोक जे जॉईंट होणार आहेत त्यांना लवकरात लवकर जॉईंट होण्यासाठी सहायता आणि मदत कर. आम्ही सर्व गौरव, आदर, महिमा तुम्हाला देतो प्रभू. प्रार्थना ऐकली त्याबद्दल धन्यवाद प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. Amen. Thank you, brother. Thank you. So last week we finished our Old Testament minor prophets. गेल्या आठवड्यामध्ये आपण जुन्या करारामधील शेवटचा भाग लहान संदेष्टांची 12 पुस्तकं यांचा आढावा किंवा सर्वेक्षण संपवलं. Let me share my screen with you so you could follow easily. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय स्पष्ट. The Bible is God's library. आणि पवित्र शास्त्र हे जणू काय देवाचं ग्रंथालय आहे असं आपण म्हणू शकतो. It is amazing book with wonderful order. आणि हा एक अद्भुत ग्रंथ आहे ज्यामध्ये 66 वेगवेगळ्या पुस्तकांचा समावेश आहे, पण त्यामध्ये एक शिस्तबद्धता आहे, ऑर्डर आहे. So in the Old Testament we study the law, history, poetry, and the prophets. We divide into two groups, major prophets and minor prophets. जुन्या कराराचं सर्वेक्षण आपण पाहिलं. पहिला भाग मोशेचं ग्रंथपंचक किंवा नियमशास्त्र 5 पुस्तकं. दुसरा भाग इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा इतिहास 12 पुस्तकं. त्यानंतर काव्याची किंवा ज्ञानाची पुस्तकं 5 आणि चौथा भाग संदेष्टे, त्यामध्ये 5 मोठे संदेष्टे आणि 12 लहान संदेष्टे. आमेन. Between Old Testament and New Testament, there was a 400 years of silence. जुना करार संपला म्हणजे मलाकीच्या ग्रंथात, आणि नवा करार मत्ते शुभवर्तमान यामध्ये 400 वर्षाचा कालावधी, ज्याला शांततेचा काळ असं म्हटलं जातं. आमेन. It means that there was no prophetic voice. याचा अर्थ देवाकडून कोणताही संदेश, भविष्यवाणीचा मानवाला या 400 वर्षामध्ये मिळाला नाही. आमेन. Even though the voice of God was, so to speak, silenced, but the hand of God was active. आणि देवाची वाणी
जरी शांत होती, विशेष कोणताही निरोप या 400 वर्षामध्ये कोणत्याही संदेश त्याला मिळाला नाही. पण देव पृथ्वी तलावर त्याच्या योजनेनुसार कार्य करत होता. आमेन. So we can learn. Sometimes we don't hear God's voice. It doesn't mean that He's careless about our life. He's still working in our lives and through our lives and through our situations. आमच्या जीवनासंबंधी तसंच आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडचणी आहे, आजार आहे, त्यामध्ये देवाची वाणी ऐकू येत नाही. याचा अर्थ असा नाही की देवाला आमची काळजी नाही, देवानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण देव आमच्याशी बोलला नाही, त्याची वाणी आम्हाला ऐकू आली नाही, तरी देव आमच्या जीवनामध्ये, आमच्या समस्यामध्ये, आजारामध्ये, अडचणींमध्ये नेहमीच कार्य करत असतो, हे आम्ही विसरता कामा नये. आमेन. And now we come to the New Testament. आता नव्या कराराच्या सर्वेक्षणाकडे वळूया. And it starts with the gospel, good news, 4 gospels. आता नव्या कराराचे देखील 4 भाग पाडलेले आहेत. पहिला भाग आहे शुभवर्तमान, त्यामध्ये 4 शुभवर्तमानं आहेत. आमेन. And Old Testament has history, New Testament has history of the church. आता जुन्या करारामध्ये इतिहास होता. तो कोणाचा इतिहास होता? यहुदी लोकांचा, इस्रायल लोकांचा, देवाच्या लोकांचा इतिहास. नव्या करारामध्ये देखील इतिहासाचं एक पुस्तक आहे आणि तो इतिहास कोणाचा आहे? तर मंडळीचा इतिहास, एक पुस्तक, प्रेषितांची कृत्य. Then the poetry or wisdom literature teach us how to live, how to have relationship with God, and how to have relationship with each other, fellow human beings. या आणि जुन्या करारामध्ये जी ज्ञानाची किंवा काव्याची 5 पुस्तकं आहेत, इयोब पासून गीत रत्नापर्यंत, त्यामध्ये आम्ही देवाशी कसा नातेसंबंध जोडू शकतो आणि कशा प्रकारे देवाशी वागायचं आणि मानवाशी कशा प्रकारे नातेसंबंध जोडायचा, मानवाशी कशा प्रकारे व्यवहार करायचा, हे आम्ही शिकतो. आमेन. And here we have letters that teach us who we are in Christ and how we need to behave, what is our belief and what is our behavior. आता नव्या करारात देखील जवळजवळ 21 पत्र आहेत पावलांनी आणि इतरांनी लिहिलेली, आणि ही पत्र आम्हाला या जगामध्ये आम्ही कशा प्रकारे देवाशी वागायचं, कशा प्रकारे मंडळीमध्ये वागायचं, कशा प्रकारे कुटुंबामध्ये वागायचं, या जगामध्ये राहत असताना आमची वागणूक कशा प्रकारची असली पाहिजे, या पत्रामधून आम्हाला त्याचा बोध होतो. आमेन. So Old Testament has prophecies and New Testament has prophecies. जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलं की भविष्यवाणीची पुस्तकं आहेत, जवळजवळ 17 पुस्तकं, 5 मोठे संदेष्टे आहेत, 12 लहान संदेष्टे, असे मिळून 17 आहेत. नव्या करारामध्ये देखील भविष्यवाणीचं पुस्तक आहे. आमेन. Old Testament tells us someone is coming. जुन्या करारातील भविष्यवाण्या आम्हाला सांगतात की कोणीतरी येत आहे, मशिहा येत आहे. आमेन. And the gospel tells us someone has come, the promised Messiah. आणि शुभवर्तमान 4 आम्हाला सांगतात, जुन्या करारामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती की मशिहा येणार आहे, आता त्याचा जन्म झालाय, मशिहा पृथ्वी तलावर आला आहे. आमेन. And then it tells us someone is coming again. Jesus Christ, the Savior of the world, is coming again. आणि आम्हाला शुभवर्तमानामध्ये कळतं की प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा हा पुन्हा येणार आहे. आमेन. So here we see, let me put that more on the big screen. This is better. या Yes. Now, the New Testament is the historical record about Jesus Christ, the life of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, जगाचा तारणारा, याच्या आयुष्यात घडलेल्या घटना
आम्हाला नवीन कराराच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. Of course, in the beginning, it talks about his life, his death, his resurrection, his ascension, and the continuity of his work. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं जीवन, त्याचं शिक्षण, वधस्तंभावरील त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण, आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर जगामध्ये त्यानं पवित्र आत्म्याच्या द्वारे, मंडळीच्या द्वारे करत असलेलं कार्य, त्याच्या शिष्यांच्या द्वारे करत असलेलं कार्य. आमेन. Also remember that New Testament is the fulfillment of Old Testament, what was spoken and promised in the Old Testament. आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जुन्या करारामध्ये संदेष्टांनी ज्या ज्या गोष्टींविषयी भविष्यवाणी केली होती, त्या सर्व गोष्टी नव्या करारामध्ये पूर्ण झालेल्या आम्ही वाचतो. आमेन. So, New Testament is the sacred history written under the guidance, supernatural guidance of the Holy Spirit. आणि म्हणून नवीन करार हा एक पवित्र इतिहास आहे, जो पवित्र आत्म्याच्या अलौकिक सामर्थ्याच्या द्वारे मानवाला प्रेरित करण्यात आला आणि मग देवाच्या सेवकांनी तो लिहिला. आमेन. So, it's under the divine authority. आणि पवित्र आत्म्याच्या दैवी मार्गदर्शनाखाली देवाच्या लोकांनी नवा करार लिहिला. आमेन. Now, you will say, we have been using the word Old Testament, New Testament, but what does it mean by testament? आता आम्ही जुना करार, नवा करार हे शब्द अनेक वेळा वापरतो, पण नक्की करार म्हणजे काय हे आता आपण पाहूया. It's a good question. आणि हा फार महत्वाचा प्रश्न आहे. I'm glad you asked. आणि तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. Testament mean a covenant, an agreement. आता करार म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट किंवा हमीपत्र. It's between two parties to establish a working relationship. आणि दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन संस्थांमध्ये, दोन गटामध्ये एक करार होतो. काही अटी ठेवण्यात येतात आणि काही गोष्टी लिहिण्यात येतात. त्या दोन्ही पक्षाला, दोन्ही व्यक्तीला, दोन्ही संस्थांना बंधनकारक असतात. आमेन. It is a relationship between God and his people, and God is telling, I'm holy and you must be holy to have relationship. आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की देव म्हणतो, मी पवित्र आहे म्हणून तुम्ही माझे लोक हे पवित्र असले पाहिजे. आणि तुम्हाला जर माझ्याशी नातेसंबंध जर ठेवायचा असेल तर ज्या अटी किंवा ज्या गोष्टी मी सांगतो त्याचं आज्ञापालन तुम्हाला करावं लागेल. आमेन. So in the Old Testament, God was dealing with the nation called Israel with the law he gave them at Mount Sinai. आणि जुन्या करारामध्ये मोशेला आणि मोशेद्वारे सर्व इस्रायल लोकांना, जे देवाचे निवडलेले लोक होते, देवानं नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा आणि इतर आज्ञा दिल्या. आणि देवानं त्यांना सांगितलं की ह्या मी दिलेल्या आज्ञा जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये पाळाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. And that law was written on tablet of stone. आता या ज्या 10 आज्ञा होत्या स्वर्गातून मोशे घेऊन आलेला, त्या 2 दगडी पाट्यांवर लिहिण्यात आलेल्या होत्या. आमेन. But according to the prophecy and the promise in Jeremiah 31:31,
that God is going to make a new covenant written not on the tablets, but on our hearts. पण यिर्मया 31:31 मध्ये देवाचं वचन सांगतो त्याप्रमाणे देव आता जो करार आहे किंवा त्याच्या आज्ञा त्या दगडी पाट्यांवर लिहिणार नाही, तर तो मनुष्यांच्या हृदयावर त्या लिहिणार आहे. आमेन. And I think that is very powerful, what is written on our heart and what is written here in our mind, rather than what is written on a paper. आणि दगडी पाट्यावर किंवा कागदावर लिहिलेल्या गोष्टींपेक्षा आमच्या विचारांवर, मनावर आणि आमच्या हृदयावर ज्या गोष्टी कोरलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, त्या अधिक महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आमेन. And I think something that is written in our mind might not be that powerful than what is written on our heart, because on our heart, something that is written is based on love. आणि आमच्या मनावर ज्या गोष्टी लिहिण्यात येतात त्या कदाचित तेवढ्या शक्तिशाली नाहीत ज्या आमच्या हृदयावर लिहिण्यात येतात, कारण हृदयावर लिहिण्यात आलेल्या गोष्टी ह्या प्रीतीच्या द्वारे लिहिण्यात येतात, म्हणून त्या अधिक सामर्थ्यशाली, प्रभावशाली असतात. आमेन. Because we can do something out of compulsion and out of force, by force something we are asked to do, and we can do something out of love. आता दोन प्रकारे आम्ही आज्ञा पाळू शकतो. एक म्हणजे सक्ती केल्याच्या द्वारे, कंपल्शन केल्याच्या द्वारे आम्ही आज्ञा पाळू शकतो, सक्ती आहे म्हणून. पण दुसऱ्या बाजूने प्रीतीच्या द्वारे देखील आम्ही आज्ञा पालन करू शकतो. आमेन. So in a nutshell, we can say New Testament is about the promised Messiah, Jesus Christ, the Redeemer, Savior of the world. आणि थोडक्यामध्ये आम्ही असं म्हणू शकतो की नवा करार हा मशिहा संबंधी आहे, जो जुन्या करारामध्ये देवानं अनेक संदेष्टांना भविष्यवाणी दिली होती की मशिहा येणार आहे, तारणारा येणार आहे, लोकांची क्षमा करणारा येणार आहे. आणि त्या येणाऱ्या मशिहा संबंधी नव्या करारामध्ये आम्ही सर्व गोष्टी वाचतो. आमेन. So in the Old Testament, we can see all that sacrificial system. Animals are offered for the forgiveness of sin. God said, it's too much for people. I send my son who will die for the sins of the world. And Jesus said, I'm willing to. I'm going to die. या आणि जुन्या करारामध्ये देवानं इस्रायल लोकांना अर्पणांचे विधी दिले होते. वेगवेगळ्या प्रकारची अर्पण, महिन्यातून एकदा करायचं, 15 दिवसातून, आठवड्यातून, वर्षातून वेगवेगळी अर्पण. आणि त्यामध्ये होमबली असायचे, बकरे, मेंढर किंवा गोरे, कबूतर, पारवे यांचं रक्त वेदीवर अर्पण केलं जायचं. पण नव्या करारामध्ये देव म्हणाला, आता प्राण्यांचं अर्पण पुरेसं नाही मानवाची पाप क्षमा करण्यासाठी. मी आता माझा एकुलता एक पुत्र पाठवतो आणि वधस्तंभावरील त्याच्या एकाच अर्पणाच्या द्वारे सर्व मानवाच्या सर्व पापांची क्षमा केली जाईल, असं मी करतो. आमेन. So let's move quickly. We have a lot to cover. In a short Yeah. time, we have 4 gospel and the book of Acts. आणि नव्या कराराचे जे 4 भाग आहेत, पहिला भाग शुभवर्तमान, ती 4 शुभवर्तमान आहेत, आणि दुसरा भाग इतिहास, मंडळीचा इतिहास आहे. आमेन. So Matthew is the first gospel. First of all, gospel mean good news. आता शुभवर्तमान म्हणजे, शुभ म्हणजे चांगली, वर्तमान म्हणजे बातमी, चांगली बातमी, उत्तम बातमी. And then we have 4 gospels. नव्या करारामध्ये 4 शुभवर्तमान आहेत. And again, the question is, why 4? Why not only 1?
आणि येशूचं जीवन चरित्र एकच आहे. तर मग प्रश्न पडतो की 4 शुभवर्तमानांचं काय काम आहे? एकच शुभवर्तमानामध्ये येशूचं चरित्र का सांगण्यात आलं नाही? 4ची का आवश्यकता आहे? आमेन. And the answer is very clear. It was said, by the testimony of two or three, a matter will be decided. Something will be decided. आणि त्याचं उत्तर सोपं आहे, कारण पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. एखादी जर गोष्ट सत्य किंवा खरी मानायची असेल, तर 2 पेक्षा जास्त साक्षीदारांनी ती प्रमाणित केली पाहिजे. जसे कोर्टामध्ये साक्षीदार 2 पेक्षा अधिक साक्षीदार, 2 पेक्षा जास्त लोकांनी जर एकच गोष्ट सांगितली, तर ती सत्य आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आमेन. And even in the court, we know that the testimony, with the testimony of one person, they don't decide. They shouldn't, of course, but they find more evidence, more testimonies. आणि कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये देखील आम्ही पाहतो की एखाद्या व्यक्तीची साक्ष असली तर तितकीशी ती प्रभावशाली नसते. पण एकच गोष्ट घडताना जर अनेक साक्षीदारांनी पाहिली आणि तिघांनी जर 2 पेक्षा जास्त लोकांनी त्याच घटनेची साक्ष दिली, तर मग ती प्रभावी ठरू शकते आणि ती सत्य आहे असं न्यायालयामध्ये म्हटलं जातं. आमेन. So we don't have 2 or 3, we have even 4. And God wanted them, that people make sure that it is authentic, it's reliable, what is told about Messiah is real. आणि आमच्याकडे 2-3 नव्हे तर 4 शुभवर्तमान आहेत आणि त्याद्वारे जणू काय देव आम्हाला सांगत आहे, हे जे मशिहाचं जीवन चरित्र आहे शुभवर्तमानात सांगितलेलं, ते सत्य आहे, खरं आहे आणि त्या गोष्टी वर विश्वास ठेवायला हरकत नाही. आमेन. So Matthew mean the gift of the Lord. मत्तय नावाचा अर्थ देवाची देणगी. Matthew was a tax collector and God changed his life. मत्तय हा रोमी सरकारमध्ये जकात गोळा करणारा जकातदार होता, पण देवानं त्याचं जीवन बदलून टाकलं. आमेन. And since the tax collector were considered thief of the society, they were cheating people, so they were really most hated people in the society. आता त्या काळामध्ये जे जकातदार होते, त्या जकातदारांना रोमी सरकार नेमत होतं आणि हे सर्व जकातदार जनतेची लुबाडणूक करून, कुठलाही त्यांना कायदा नव्हता, कितीही जकात ते आकारायचे आणि लोकांना लुबाडायचे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. म्हणून त्या काळामध्ये जकातदारांना अत्यंत हीन किंवा वाईट वागणूक दिली जायची. जकातदार हे जनतेचे जणू काय चोर आहेत, लुबाडणारे लोक आहेत, असा समज त्या काळामध्ये होता जनतेमध्ये. आमेन. Jesus took that rejected man, transformed his life, and used him to write the first gospel in the New Testament. Think about that. विचार करा, जगानं नाकारलेला किंवा जगातल्या लोकांनी तुच्छ मानलेला मत्तई नावाचा जकातदार ज्या वेळेला प्रभूच्या हातामध्ये पडला, प्रभूने त्याचं जीवन बदलून टाकलं आणि 4 शुभवर्तमानामधलं प्रभू येशू ख्रिस्ताचं, जगाच्या तारणाऱ्याचं, मशिहाचं पहिलं शुभवर्तमान लिहिण्याचा सन्मान मत्तयाला मिळाला. आमेन. We can say that God can take rejected people, most people that are hated, and can change them and use them for his glory, for his honor. आणि यातून आम्ही काय शिकतो? जगामध्ये जे धिक्कारलेले आहेत, नाकारलेले आहेत, जगानं टाकलेले आहेत, अशा लोकांना देव उचलतो, आपल्या जवळ घेतो, त्यांचं जीवन बदलतो आणि त्याच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या सन्मानासाठी देव अशाच लोकांचा उपयोग करून घेतो. आमेन. So Matthew is the gospel written by a Jew to the Jews about the Jew, the promised Messiah. आणि यहुदी लोकांना जुन्या करारामध्ये देवानं संदेष्टांच्या मार्फत
अनेक भविष्यवाण्या मधून जो मशिहा येणार आहे त्या मशिहा संबंधी जे जुन्या करारात लिहिलं होतं तेच मत्तय हा यहुदी होता. यहुदी लोकांसाठी यहुदी भविष्यवाणीतून येणाऱ्या मशिहासाठी हे मत्तयकृत शुभवर्तमान लिहिलं. यहुद्यांनी लिहिलेलं, यहुदी लोकांसाठी, यहुदी भविष्यवाणीवर आधारित हे मत्तयकृत शुभवर्तमान आहे. आमेन. In this gospel, we find many Old Testament prophecies and over. So it was fulfilled. As it was आणि promised, it was fulfilled. या आणि या शुभवर्तमानामध्ये अनेक जुन्या करारातील भविष्यवाण्या आम्हाला दिसतात आणि त्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या हे मत्तय आम्हाला त्याच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो. आमेन. Here we find repeatedly about the kingdom of God, kingdom of heaven. देवाचे राज्य हा शब्द मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये वारंवार आलेला आम्ही वाचतो. आमेन. This is the bridge between, this gospel is the bridge between Old Testament and New Testament. आता मत्तयकृत शुभवर्तमान हा जणू काय एक पूल आहे. जुना करार आणि नवा करार यांना जोडणारा पूल. आमेन. So it shows someone was promised. Here he is. He is here. The promised one, promised Messiah, Jesus Christ. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो कोणाविषयी तर भविष्यवाणी केली होती जुन्या करारामध्ये देवाच्या संदेष्टांनी की कोणीतरी येणार आहे आणि तो आलेला आम्ही पाहतो. मशिहा येणार होता. मशिहा आला. मशिहा कशासाठी येणार होता? जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाचं पाप हरण करण्यासाठी, जगाला तारण देण्यासाठी. आणि नव्या करारात आम्ही पाहतो देवाचा एकुलता एक पुत्र मशिहा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आमेन. Another thing is very interesting that Matthew's genealogies go back to Abraham and David. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्ही मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये पाहतो. मत्तयानं प्रभू येशू ख्रिस्ताची जी वंशावळ सुरुवातीच्या अध्यायामध्ये लिहिलेली आहे ती अब्राहम आणि दावीद यांच्यापर्यंत त्यानं नेऊन जोडलेली आहे. म्हणजे राजाची वंशावळ त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आमेन. Why it is so important? Question is. आणि मग ही वंशावळ आणि राजाची वंशावळ का महत्वाची आहे? Because God promised Abraham that through you, through your seed, I'm going to bless people. कारण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये 3 वचनामध्ये देवाने जे 7 आशीर्वाद अब्रामाला दिले होते त्यामध्ये देवाने त्याला सांगितलं होतं की तुझ्याद्वारे पृथ्वीवरची सर्व राष्ट्र मी आशीर्वादित करीन. आमेन. And here comes the seed of Abraham, that lineage, Davidic lineage. Jesus आणि Christ या comes ठिकाणी to be a blessing for the nations of the world. आम्ही पाहतो की अब्राहमाच्या वंशातूनच पुढं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलेल्या बलिदानाच्या द्वारे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रातील सर्व लोक आशीर्वादित झालेले आहेत. आमेन. Here we see the birth of Jesus. We see baptism, the temptation of Jesus. या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म वाचतो मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये. त्यानंतर अरण्यात सैतानानं त्याची घेतलेली परीक्षा आम्ही वाचतो. Here we see Sermon on the Mount, the miracles of Jesus, the parables of Jesus. आम्ही मत्तय 5:6-7 मध्ये डोंगरावरचा महत्वाचा येशू ख्रिस्ताचा उपदेश वाचतो. येशूचे चिन्ह चमत्कार पाहतो. Amen. Then we see the suffering of Jesus, his crucifixion and resurrection. आणि मग येशूने शिक्षण देताना देण्यात आलेले अनेक दाखले आम्ही वाचतो.
त्यानंतर येशूचा वधस्तंभावर मृत्यू, त्याचं पुरलं जाणं आणि त्याचं पुनरुत्थान, स्वर्गारोहण या गोष्टी आम्ही वाचतो. आमेन. Here in this gospel, we see Jesus is teaching to the multitudes, and then Jesus is teaching to his 12 disciples. मत्तई कृष्ण वर्तमानामध्ये आम्ही वाचतो, येशू लोकसमुदायाला देवाच्या राज्याबद्दलचं शिक्षण देत आहे आणि येशू आपल्या 12 शिष्यांनाही देवाच्या राज्यासंबंधीचं शिक्षण देत आहे. आमेन. The main theme of Matthew is Jesus is the King, the long-awaited Messiah. आणि मत्तई कृष्ण वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा आणि सर्व जगाचा राजा आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये जो मशिहा येणार होता तोच हा मशिहा आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आमेन. So the key verses are Matthew 16:16 to 19, and then 28:18 to 20. मत्तई कृष्ण वर्तमानातली महत्वाची वचनं 16वा अध्याय 16 ते 19 आणि शेवटचा 28वा अध्याय 18 ते 20 वचनं. आमेन. Amen. Hallelujah. Now we come to the Mark. आता दुसरं शुभवर्तमान, मार्ककृत शुभवर्तमान. Mark name is John Mark. आणि मार्काचं नाव जॉन मार्क, योहान मार्क असं आम्ही पवित्र शास्त्रात वाचतो. Mark was the disciple of Peter. मार्क हा पेत्राचा शिष्य होता. He was on the first missionary journey with Paul and Barnabas. आणि संत पाऊल आणि बार्नाबस याच्या बरोबर पहिल्या सुवार्ता फेरीमध्ये हा जॉन मार्क देखील सामील झालेला होता त्यांच्या बरोबर. आमेन. But then in the middle of the trip, he went home. पण सुवार्ता फेरी चालू असताना मध्येच तो सुवार्ता फेरी सोडून घरी गेला परत. Then when the second missionary journey came, Paul said, we are not going to take Mark with us. आणि ज्या वेळेला दुसरी सुवार्ता फेरी ज्यावेळेला संत पावलानं काढली किंवा दुसऱ्या सुवार्थ फेरीवर जाण्याचं ठरवलं, त्यावेळेला संत पावलानं सांगितलं की पहिल्या फेरीच्या वेळेला हा जॉन मार्क मधनच गेला होता घरी, आता दुसऱ्या फेरीवर त्याला नेणं काही योग्य वाटत नाही, त्याला आपण आता घेऊन जाणार नाहीये. And there was a great dissension between Paul and Barnabas. आणि पाऊल आणि बार्नाबस यांचा या जॉन मार्कला स्वार्थ फेरीवर न्यायचं का नाही न्यायचं या संबंधी बराच वादविवाद झाला. But after 12 years, Paul writes, that Mark was with me in my first, Useful. he was with me in his first Roman imprisonment. आणि मग आपल्या पत्रामध्ये संत पाऊल त्याचा उल्लेख अशा प्रकारे करतो की मग मी तुरुंगात असताना जॉन मार्क हा माझ्या बरोबर होता, त्यानं मला मदत केली, तो उपयोगाचा व्यक्ती आहे. आमेन. And he said he is useful to me. आणि संत पाऊल म्हणतो तो माझ्या उपयोगाचा आहे, त्यानं मला भरपूर मदत केलेली आहे. आमेन. So we can see sometimes things can happen, disagreement can happen. आणि आम्ही यातून पाहतो कधी कधी सेवा कार्यामध्ये, मंडळीमध्ये, स्वार्थ कार्यामध्ये वादविवाद होतात, असहमती काय काय बाबतीमध्ये होती, पण नंतर सर्व ऐक्य होतं आणि देवाचं कार्य पुढे जातं. आमेन. But it's wonderful to reconcile things. पण जास्त ताणून न धरता समेट करून देवाचं कार्य पुढे कशा पद्धतीने जाईल हे सर्वांनी पाहणं हे महत्वाचं आहे. And now Mark is a different man, and
he is with Paul, he is useful, and even God inspired, the Holy Spirit inspired him to write very या powerful gospel. आणि आता मार्क हा बदललेला व्यक्ती आहे आणि पवित्र आत्म्यानं त्याचा उपयोग करून हे मार्क शुभवर्तमान लिहिण्यासाठी त्याला प्रेरणा दिली आणि म्हणून मार्क हा आता देवाच्या हातातील एक उपयुक्त असं साधन आहे आणि मार्क शुभवर्तमान लिहिण्यामध्ये मार्काचा देवानं प्रभावशाली रीतीनं उपयोग करून घेतला. आमेन. And even Coptic Church relate, they say they have direct connection with Mark. हा आणि मार्काबरोबर अनेक मंडळांचा प्रत्यक्ष संबंध जोडण्यात आलेला होता आणि मंडळांच्या कार्यपद्धतीमध्ये मार्काच्या शुभवर्तमानाचं महत्वाचं स्थान होतं असं आम्ही वाचतो. आमेन. So Mark is the shortest gospel. आणि 4 शुभवर्तमानामध्ये मार्क शुभवर्तमान हे सगळ्यात लहान शुभवर्तमान म्हणजे कमी अध्याय असलेलं शुभवर्तमान आहे. And here we see the word repeatedly coming immediately. इमिडिएटली या आणि मार्क शुभवर्तमानामध्ये ताबडतोब लगेच हा शब्द आम्हाला वारंवार आढळतो. म्हणजे काय, लगेच येशू या ठिकाणाहून या ठिकाणी गेला, ताबडतोब येशू हे काम झाल्यानंतर त्यानं ते काम केलं आणि इकडून येशू लगेच या ठिकाणाहून त्या ठिकाणी, लगेच ताबडतोब कुठलाही वेळ मध्ये न घालू देता असे शब्द वारंवार या शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो. आमेन. And here we see more the works of Jesus rather than the Yeah. words of Jesus. आणि प्रभू येशूचे संदेश, शिक्षण किंवा सिद्धांतापेक्षा प्रभू येशूनं केलेलं कार्य मार्क शुभवर्तमानामध्ये प्रामुख्यानं आम्हाला वाचावयास मिळतं. आमेन. The theme of the Mark is Jesus is the suffering servant. हा आता मत्तई शुभवर्तमान आम्ही पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त मशिहा आहे, राजा आहे यहूद्यांचा, राजासाठी लिहिलेलं शुभवर्तमान. आता मार्क शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणून प्रगट केला आलेला, तो देवाचा एक फक्त सेवक आहे, कामगार आहे आणि देवाचा प्रामाणिक सेवक असं प्रभू येशूचं चित्र मार्कानं रंगवलेलं आहे. आमेन. Interesting enough, here we don't find any genealogy. या आता प्रभू येशू ख्रिस्त हा एक नोकर आहे, कामगार आहे, सर्वंट आहे म्हणून त्याची वंशावळी इथं देण्यात आलेली नाही. कामगाराची वंशावळी फारशी महत्वाची नसते. राजाची वंशावळी महत्वाची आहे पण कामगाराची नाही. आमेन. Because people are not interested about the servant's background. They are only Yeah. interested about the work. हा आम्ही घरामध्ये नोकर ठेवतो, भांडी घासण्यासाठी मोलकरीण ठेवतो किंवा काय काम करण्यासाठी नोकर बोलवतो. आम्ही त्याचं घराणं पाहत नाही. तू कुठल्या घराण्याचं आहे, तुझे आई वडील कोण होते, नोकराचं काम महत्वाचं, त्याचं घराणं महत्वाचं नाही. म्हणून मार्क शुभवर्तमानामध्ये येशूच्या घराण्याचा उल्लेख नाही, येशूच्या वंशावळीचा उल्लेख नाही, येशूच्या जन्माचा उल्लेख नाही. आमेन. Mark 10:45 is the key verse. आणि मग ते 10:45 हे महत्वाचं वचन या शुभवर्तमानातलं आहे. So the theme is Jesus is the suffering servant who gave his life to save the world. आणि मार्क शुभवर्तमानाचं सारांश काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एक प्रामाणिक दुःख सहन करणारा कामकरी, ज्यानं मानवाच्या तारणासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला. आमेन. Now we have Luke. Luke is आता तिसरं a शुभवर्तमान physician. लूक Yeah. या लूक शुभवर्तमान. And Luke is a Hellenistic Jew or Greek Jew, or we can say convert Jew. He was a Gentile. आणि लूक हा हेल्लेनी होता किंवा यहुदी तर होता असं आम्ही म्हणू शकतो. So Mark is the shortest gospel. Luke is the longest gospel. आणि ज्यादा अध्याय असलेलं शुभवर्तमान कोणतं आहे तर लूक शुभवर्तमान. कमी अध्याय असलेलं कोणतं आहे तर मार्क शुभवर्तमान. आमेन. So
here we see very finest Greek. He was a man really who did lot of examination, या research about the life of Jesus. आता लूक हा वैद्य होता, डॉक्टर होता. डॉक्टरच्या नजरेतून सर्व लहान सहान गोष्टी बारकावे त्याच्या शुभवर्तमानामध्ये देखील येशूच्या जीवनाचे, येशूच्या संदेशाचे, येशूच्या शिक्षणाचे, येशूच्या कार्याचे अगदी बारीक बारीक संदर्भ लोककृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला वाचावयास मिळतात. आमेन. And here we see Luke chapter 2, verse number 52, that Jesus grew in wisdom, in stature, in favor with या God and favor with man. आणि लोकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आता इथं लोकाच्या अध्यायामध्ये येशूची वंशावळ आहे आणि त्यासंबंधी लूक भाष्य करतो की येशू ज्ञानाने, शरीराने देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. आमेन. Now, here we see in Luke, the genealogies goes back to Adam. हा आता लोककृत शुभवर्तमानामध्ये वंशावळ आहे का? कारण लोककृत शुभवर्तमान हा मानवाचा पुत्र हा प्रगट करण्यासाठी लोकांनी लिहिलंय. आता मानव आहे, मनुष्य आहे, म्हणजे त्याचं घराणं आहे, आई वडील आहेत, आजी आजोबा आहे, वंशावळ आहे. म्हणून लोककृत शुभवर्तमानामध्ये येशूचा जन्म आणि येशूची वंशावळ आम्ही पाहतो. आणि ही वंशावळ कुठपर्यंत नेऊन जोडलेली आहे? पहिला मनुष्य आदामापर्यंत नेऊन जोडलेली आहे. आमेन. Now, here we see Jesus, the theme is Jesus, the Son of Man. प्रभू येशू हा आता मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांचा राजा आहे असं दर्शवणारं शुभवर्तमान आहे. मार्ककृत शुभवर्तमान प्रभू येशू हा देवाचा एक प्रामाणिक दुःख सहन करणारा कामकरी आहे असं आम्ही पाहिलं. लूककृत शुभवर्तमान प्रभू येशू हा मानवाचा पुत्र आहे हे प्रदर्शित करतं. आमेन. So, as a Son of Man, he should have some kind of beginning. So, some kind of relationship to mankind. आता मानवाचा पुत्र असल्यामुळे तो मानव आहे, त्याला कुटुंब आहे, फॅमिली आहे, बॅकग्राऊंड आहे, वंश आहे. म्हणून येशूचा जन्म लोककृत शुभवर्तमान आहे, त्याची वंशावळ आहे. आमेन. The Greeks were looking for an ideal man, a perfect man. And here Luke is telling, here he is. आणि ग्रीक लोक जे होते तत्वज्ञानाला फार महत्व देणारे आणि जगामध्ये सर्वात आदर्श व्यक्ती कोण आहे त्याचा शोध घेताना आता लूक या ठिकाणी पाहतोय. तुम्हाला आदर्श व्यक्ती बघायचा आहे का? हा बघा, मानवाचा पुत्र जगामधला सर्वात आदर्श व्यक्ती. आमेन. So the theme of this gospel is Jesus is the perfect God man who comes to offer salvation to all people. आणि लूककृत शुभवर्तमानाचा हेतू का आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा माणूस नाही तर तो देव माणूस आहे, निष्पाप, निष्कलंक, ज्यानं वधस्तंभावरील आपल्या प्राणाद्वारे मानवाच्या पाप क्षमा केली, मानवाला तारणाचा मार्ग, स्वर्गाचा मार्ग खुला करून दिला. आमेन. And here we find the key words, Luke 19, verse number 10. The Son of Man came to seek and save those who are lost. आणि लूक 19:10 मध्ये आम्ही वाचतो की मनुष्याचा पुत्र हरवलेले तारावयात व शोधावयात आलेला आहे. आमेन. Now we come to John. आता चौथं शेवटचं जे शुभवर्तमान आहे ते योहानकृत शुभवर्तमान. John mean Jehovah has been gracious. योहान याचा अर्थ याहवे हा कृपाळू आहे. आमेन. And John is one of the disciple of Jesus Christ. योहाना प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता. He and his brother got the name called Son of Thunder. आणि गर्जनेचे पुत्र असं योहान आणि त्याचा भाऊ याला नाव देण्यात आलं होतं. They had temper problem.
कारण ते क्रोधाविष्ट होते, चटकन त्यांना राग येत असे, म्हणून त्यांना गर्जनेचे पुत्र असं म्हणत असत. आमेन. But the Bible say, through the fellowship of Jesus, through the transforming power of Jesus, that son of thunder became the apostle of love. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहिल्यामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे हे जे गर्जनेचे रागीट क्रोधाविष्ट जे पुत्र होते त्याचं रूपांतर मग प्रीतीच्या सेवकामध्ये झालेलं आम्ही पाहतो. आमेन. There is a hope for all of us to be changed and transformed by the power of Jesus Christ. आणि यातून आम्हाला काय शिकायला मिळतं की आमचा स्वभाव कसाही असला तरी देव आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे बदलू शकतो. आमेन. John is probably the last surviving apostle. आणि 12 प्रेषितामध्ये सगळ्यात जास्त वयाचा होऊन मरण पावलेला योहान हा शेवटचाच प्रेषित आहे असं इतिहास आम्हाला सांगतो. आमेन. This gospel, we call it universal gospel or gospel written to everyone, to the world. योहान कृत शुभवर्तमान हे वैश्विक शुभवर्तमान मानलं जातं, विश्वातील प्रत्येक व्यक्तीसाठी असलेलं शुभवर्तमान. आमेन. Matthew was written to the Jews. मत्ती कृत शुभवर्तमान येशू राजा आहे यहुद्यांसाठी लिहिण्यात आलं. Mark was written to the Romans. मार्क कृत शुभवर्तमान रोमी लोकांसाठी लिहिण्यात आलं. येशू हा एक आदर्श कामकरी आहे हे त्यातून स्पष्ट करण्यात आलं. आमेन. Luke was written to the Greeks. लूक कृत शुभवर्तमान ग्रीक लोकांसाठी लिहिण्यात आलं. येशू हा एक सामान्य पण आदर्श मानव कशा प्रकारे आहे हे लोकांना आपल्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट केलं. And John is written to everyone, to the world, for God so loved the world. योहान 3:16 देवाने जगावर प्रीती केली. योहान कृत शुभवर्तमान येशू हा देवाचा पुत्र आहे हे स्पष्ट करण्यासाठी लिहिण्यात आलं. आमेन. And the theme is Jesus is the Son of God. आणि योहान कृत शुभवर्तमानाचं शीर्षक काय आहे? येशू हा देवाचा पुत्र मानवजातीच्या तारणासाठी देह धारण करून जगामध्ये आला. वधस्तंभावरील आपला प्राण अर्पून त्यानं मानवाच्या पापांची क्षमा करून त्याला सार्वकालिक जीवन स्वर्गाचं दार उघडून दिलं. आमेन. Here we see many statements that are related to the deity of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवत्वासंबंधीचे अनेक विधान या ठिकाणी योहान कृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला वाचावयास मिळतात. For example, I'm the bread of life. I'm the प्रभू light of येशू the म्हणत, world. "मी जीवनाची भाकर आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मी दरवाजा आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे." अशी अनेक उदाहरणं येशू देव आहे, देवाचा पुत्र आहे यातून स्पष्ट होतं. आमेन. Wow. Okay. So here we see the key verse is John chapter 20, verse number 31. आणि योहान 20:31 हे महत्वाचं वचन या शुभवर्तमानामध्ये आहे. And the theme is Jesus is the Christ, the Son of God, the way, the truth, and life. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा हा देवाचा पुत्र आहे. आता देवाचा पुत्र म्हणजे देवाला वंशावळ आहे का? नाही. देवाला फॅमिली आहे का? नाही. देवाला आई वडील नाहीत. म्हणून योहान कृत शुभवर्तमानामध्ये वंशावळ नाही, येशूच्या फॅमिलीची माहिती नाही आणि येशूच्या जन्माची माहिती नाही. कारण देवाला जन्म नाही, देव होता, आहे आणि असणार. म्हणून योहान कृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला येशूच्या जन्माविषयी माहिती नाही, येशूच्या वंशावळी तिथे देण्यात आलेली नाही. आमेन. Amen. Let's move to
book of Acts. आता दुसरा भाग नव्या कराराचा इतिहासाचं पुस्तक, प्रेषितांची कृत्ये, मंडळीचा इतिहास. आमेन. It is about the history of the church, how आणि the मंडळीचा इतिहास. proclamation and या. propagation continue. आणि मग सुवार्ता कशी पसरत गेली, मंडळ्या स्थापन होत गेल्या, आणि पहिल्या शतकामध्ये मंडळीचा कशा प्रकारे प्रवास झाला, मंडळ्या कशा बहुगुणित झाल्या, या सगळ्याचं वर्णन, इतिहास आम्हाला प्रेषितांची कृत्ये या ग्रंथामध्ये वाचावयास मिळतो. आमेन. Here we see in the gospel, we see what Jesus did. In the Acts, we see what his disciple did through हा. the Holy Spirit. या. आणि 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं काय सेवा कार्य केलं मानवामध्ये, याचा वृत्तांत आम्ही वाचतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर, पवित्र आत्मा पृथ्वीवर माडीवरच्या 120 जणांवर उतरून आल्यानंतर, येशूच्या 12 शिष्यांनी येशूचं सेवा कार्य कसं पुढं नेलं, याचा वृत्तांत प्रेषितांची कृत्येमध्ये आम्हाला वाचावयास मिळतो. आमेन. The book of Acts has 28 chapters, but still that history Book is not complete. continues. Amen. Yeah. आणि Amen. पवित्र शास्त्रातलं एकच पुस्तक असं आहे जे अजून संपलेलं नाही आहे. म्हणजे प्रेषितांची कृत्य याच्याऐवजी पवित्र शास्त्राचे अभ्यासक त्याला पवित्र आत्म्याची कृत्य, ऍक्ट्स ऑफ द होली स्पिरिट असं म्हणतात, जे अजून पृथ्वी तलावर चालू आहे. 2026 मध्येही जगामधील अनेक देशामध्ये आज देखील अनेक लोक येशूवर विश्वास ठेवून त्याचं तारण होत आहे. म्हणजे प्रेषितांची कृत्य हे एकच पुस्तक अपूर्ण आहे. ते पुढं आतापर्यंत चालत आलेलं आहे. शुभवर्तमाना लोकांना कळत आहे, लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत, लोकांचं तारण होत आहे, मंडळीची वाढ होत आहे. हे पुस्तक इनकम्प्लीट आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. प्रभू येशू येईपर्यंत हे पुस्तक तसंच चालू राहणार आहे. आमेन. Hallelujah. And the key verse is Acts 1:8, you shall be my witness in Jerusalem, Judea, Samaria, and to the ends of the world. आणि प्रेषित 1:8 हे त्याचं महत्वाचं वचन आहे. प्रभू येशू म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग येरुशलेममध्ये, यहुद्यामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. Hallelujah. And still the patterns is the same. We start with our Jerusalem, then go to Judea and Samaria, Yeah. and to the nations of the world. हा, आणि मग येशूनं कसा क्रम दिला होता? येरुशलेम म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं, लोकल, स्थानिक. त्यानंतर शमरोन, शमरोन म्हणजे कुठला भाग? यहुद्या, यहुद्या म्हणजे तुमच्या जवळपास असणारे, अवतीभोवती. पहिलं तुमचं स्थानिक, नंतर अवतीभोवती, नंतर शमरोन, दुर्लक्षित भाग, ज्याचं कुणाचं लक्ष नाही असा भाग, आणि नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आमेन. Oh, how much we love Brother Dongre. The way he translate, he make things alive. We love it. Thank you, brother. थँक्यू. So here we see Paul's missionary journeys. या, आणि या ठिकाणी पावलाच्या ज्या 3 स्वार्थ फेऱ्या शुभवर्तमानासाठी पावलानं काढल्या, त्या 3ही स्वार्थ फेऱ्यांची सविस्तर माहिती आम्हाला वाचावयास मिळते. आमेन. Missionary journey, first one for 2 years, second one for 3 years, third one Yeah. for 4 years. हा, पहिली 2 वर्षासाठी स्वार्थ फेरी, नंतर 3 वर्षासाठी, आणि तिसरी फेरी 4 वर्षासाठी संत पावलानं या 3 स्वार्थ फेऱ्या काढल्या. आणि या स्वार्थ फेऱ्यामधून अनेक शहरामधून, अनेक देशामध्ये जाऊन त्यानं स्वार्थ सांगितली, मंडळ्या स्थापन केल्या, आणि देवाच्या राज्याची वाढ केली. आमेन. And what was their pattern? आणि त्यांची पद्धती कशी होती? First of all, they were going to new places. सर्वप्रथम हे प्रेषित असतील, पाऊल असेल, पीटर असेल किंवा इतर कोण, ते नवीन ठिकाणी जात असत. Then they came back to the sending church. आणि ज्या मंडळीतून त्यांना पाठवण्यात आलेलं होतं, त्या मंडळीकडे तिथून ते परत येत. Then they were visiting the churches they started.
आणि काही दिवसांनी ज्या ज्या ठिकाणी नवीन मंडळात त्यांनी स्थापन केल्या होत्या त्या And त्या then ठिकाणी they जाऊन त्या मंडळांची सेवा कशी काय चाललेली आहे हे ते जाऊन तपासत असत, पाहत असत. encouraged them. And if there त्यांना was ते something wrong, they हा corrected those mistakes. हा आता त्या मंडळांमध्ये काही चुकीच्या गोष्टी, चुकीचं शिक्षण असतं तर त्यांना ते सुधारणूक करायचे, त्यांना उत्तेजन द्यायचे, त्यांना धीर द्यायचे, त्यांचं कौतुक करायचे. अशा पद्धतीनं त्यांनी स्वार्थ कार्य, मंडळी रोपणाचं कार्य केलेलं आम्ही प्रेषितांची कृत्यामध्ये वाचतो. आमेन. Then they appointed the leaders. आणि मग 1-2 वर्ष त्या मंडळीला झाल्यानंतर त्या मंडळीतीलच काही जे सेवक आहेत त्यांना ते पुढारी म्हणून त्या मंडळीवर नेमायचे, पाळक म्हणून नेमायचे. And then they were going to new territories. New आणि territory. आता ती मंडळी स्थापन झाल्यानंतर नवीन ठिकाणी जिथं स्वार्थ पोहोचलेले नाही अशा नवीन ठिकाणी ते जायचे. अशी पहिल्या शतकातील प्रेषितांची मंडळी रोपण करण्याची पद्धती होती. आमेन. In the book of Acts, we see two main people or figurehead. We see Peter and Paul. आणि येशूच्या सेवकांपैकी 2 महत्वाचे जे सेवक आहेत त्या संबंधीची माहिती, त्यांच्या सेवा कार्यासंबंधीच्या गोष्टी आम्ही प्रेषितांची कृत्येमध्ये वाचतो. एक म्हणजे संत पाऊल आणि दुसरा प्रेषित पीटर. Peter, from chapter number 1 to chapter number, I must say 12, is more हा. Peter, 12th हा. chapter. तर प्रेषितांची कृत्याचे पहिले 12 अध्याय बहुत करून पेत्राच्या सेवा कार्याबद्दल आम्हाला वाचावयास मिळतं. आमेन. Then next 16 chapters are more dominated by the figure called Paul. आणि पुढचे जे अध्याय आहेत ते संत पावलाच्या सेवा कार्यासंबंधी आम्हाला वाचाव्यास मिळतं. आमेन. Peter has a good background. He was a Jew, disciple of Jesus. Okay. Yeah. Even though he failed, he denied Jesus, but God restored his life. हा. आणि पेत्र हा यहुदी होता आणि प्रभू येशूचा शिष्य होता आणि हजरजबाबी होता. जरी येशूचा त्यानं 3 वेळा नाकार केला तरी येशूनं पुन्हा त्यानं पश्चाताप केल्यानंतर येशूनं त्याची पुनर्स्थापना केली. आणि नंतर पवित्र आत्मा उतरून आल्यावर पेत्रानं मग माग न बघता प्रभू येशूची स्वार्था त्या काळामध्ये आवेशानं पुढे नेली, अनेक मंडळांची स्थापना केली आणि मरेपर्यंत तो विश्वासू राहिला. आमेन. Here is Apostle Paul. He wrote many letters, but we see here that his background was not very good. या आणि संत पाऊल आम्ही पाहतो की 1/3 जणू नवा करार त्याने लिहिलेला आहे, पण त्याची पार्श्वभूमी सुरुवातीला इतकीशी चांगली नव्हती. तो कट्टर परुषी होता आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यामध्ये आघाडीवर होता. आमेन. So even though he was a brilliant man, he was a religious man, all those things, but when it comes to, as Brother Dongre said, that he was persecuting Christian, he was a killer, so to speak. तो कट्टर तो परुषी होता, नियमशास्त्र तोंडपाठ होतं, नियमशास्त्राचा अभ्यासक होता, सगळे नियमशास्त्र त्याला पाठ होतं, धार्मिक होता, सगळं मनापासून करणारा होता. पण ख्रिस्ती लोकांचा जणू काही वैरी होता. ख्रिस्ती लोकांना धरून तुरुंगात टाकायचं एकच काम, त्याचं एकच व्हिजन किंवा दर्शन होतं. आमेन. But again, Jesus changed his life and made him a great missionary. हा. आणि दमास्कसच्या रस्त्यावर ज्या वेळेला प्रभू येशूनं त्याला दर्शन दिलं त्यावेळेला मग जो शौल होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा, त्याचं रूपांतर पावलामध्ये झालं. त्यानं 1/3 नवीन करार लिहिला, ख्रिस्तासाठी छळ सहन केला, देवाच्या राज्यासाठी सर्व काही सहन केलं, अनेक मंडळी स्थापना केली, अनेक प्रवास केले, आणि ख्रिस्तासाठी छळ केला, उपासमार सोसल्या, अनेक वेळा त्याच्या बोटी फुटल्या आणि अनेक कष्ट त्यानं स्वार्थासाठी सहन केलं आणि देवाच्या हातातलं एक उपयोगी शस्त्र असा तो बनला. आमेन. Again, we see there is hope for all of us. या
आणि म्हणून यातून आम्ही काय शिकतो? आम्ही कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असलो तरी देवाच्या हातामध्ये आम्हाला नेहमीच आशा आहे. आम्हा प्रत्येकाचा उपयोग देव त्याच्या राज्यासाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या स्वार्थीसाठी करून घेऊ शकतो. आमेन. We might be like Peter. We walk with Jesus, but then we have failed Jesus. We deny Jesus, but he is able या to restore our life. या कदाचित आम्ही पेत्रासारखा असो, आम्ही प्रभूला कदाचित नाकारला असेल, पण देव आमची पुनर्स्थापना करू शकतो. पश्चातापानंतर देव आम्हाला क्षमा करू शकतो. पुन्हा देवाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्यासाठी देव आमचा उपयोग करू शकतो पेत्राप्रमाणे. आमेन. And then we have, on the other hand, a person who hated Christ, but then he was या the one who was now preaching Christ. आणि What a शौलासारखा contrast. एकेकाळी येशूचा कट्टर वैरीसारखा होता, येशूचा द्वेष करत होता, ख्रिस्ती लोकांना पकडून तुरुंगात डांबत होता. पण येशूनं त्याची भेट घेतल्यानंतर तो येशूचा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विश्वासू सेवक बनला. येशूसाठी छळ सहन केला, उपासमार सहन केली, स्वार्थेसाठी त्यानं सर्व काही सहन केलं आणि जवळजवळ 1/3 नवा कराराचं लेखन पवित्र आत्म्याच्या द्वारे केलं आणि येशूचा अशा रीतीनं तो एक महान सेवेकरी बनला. आमेन. Here in the book of Acts, we see to our या people, to the Jewish evangelism, and then या non-Jews or half, or then we see to the Gentiles. या आणि आम्ही पाहतो की यहुदी लोकांसाठी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे. नंतर जे यहुदी तर आहेत, जे विधर्मी आहेत, त्यांच्यासाठी देखील आहे. म्हणजे रोमी लोक, यहुदेतर लोक आणि यहुदी लोक या सर्वांसाठी शुभवर्तमान आहे. सर्वांसाठी येशू आहे. सर्वांसाठी तारण आहे. सर्वांसाठी देवाचं राज्य आहे. आमेन. Hallelujah. And Jesus says, "You shall receive power, and then you या shall be my witnesses." येशू म्हणाला, तुम्हाला पवित्र आत्म्याबरोबर सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग सर्व ठिकाणी तुम्ही माझे विश्वासू साक्षी बनाल. आमेन. And that power we need over and over and over. आणि आमच्या जीवनात देखील देवाच्या कार्यासाठी, शुभवर्तमानासाठी, मंडळी रोपणासाठी, सेवा कार्य पुढे नेण्यासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी, कामासाठी, व्यवसायासाठी, सर्वांसाठी आम्हाला देवाच्या सामर्थ्याच्या, पवित्र आत्म्याची अत्यंत आवश्यकता आहे. आमेन. Car need petrol or gas to run. We need the Yeah. Holy Spirit to run, Yeah. to be effective for the Lord. या आणि देवासाठी, देवाच्या राज्यासाठी जर आम्ही प्रभावशाली बनायचं असेल, विश्वासू बनायचं असेल, तर पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमेन. The car needs infilling. आम्ही Sometimes, पवित्र आत्म्यानं yes, वारंवार भरणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रत्येक कार्यामध्ये आमच्यावर असणं अत्यंत आवश्यक आहे. आमेन. without it cannot run. When it's empty, it needs infilling. आणि पवित्र आत्मा नाही तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये काही करू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आमची सेवा सर्व काही व्यर्थ आहे. आमेन. In the same way, we need the power of the Holy Spirit more and more. आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची अत्यंत गरज आहे. एखाद्या खेळाडूला जशी सामर्थ्याची गरज असते, ताकदीची गरज असते शर्यत जिंकण्यासाठी, आम्हालाही या देवाच्या राज्याच्या शर्यतीमध्ये जर धावायचं असेल तर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची, सामर्थ्याची गरज आहे. आमेन. Lord, fill us again. प्रभू, आम्हाला पुन्हा तुझ्या आत्म्यानं भर. Use us for your glory, for your honor. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आम्हा प्रत्येकाचा उपयोग होऊ दे. We bring our weaknesses to you. आमचा दुर्बलपणा, आमचा अशक्तपणा आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. Turn our weaknesses into your strength. आमच्या दुर्बलतेला तुझ्या सामर्थ्यामध्ये तू बदलून टाक. In your precious name we pray. येशूच्या नावामध्ये
Amen. 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 Thank you, Pastor. God bless you. Thank you. God bless. See you soon.